कुणास ठाऊक का असं वाटतंय आपली जुनी ओळख आहे है ना? असं वाटतंय आपण ओळखतो एकमेकांना. तुला मी माहिती आहे, मी माझ्या आतली मी तुला माहिती आहे. मी पण तुझ्यासारखीच आहे, पण आपण हे सगळं मुद्दाम नाही ना करत. माणूस जात लय स्वार्थी आहे, ती आपल्याला हे सगळं करायला भाग पाडते. आता तुझंच बघ ना, कुणाचं लक्ष होतं तुझ्याकडे इतकी वर्ष? असा या तळघरात पडला होतास सडत. तसं देवाकडे पण लक्ष नसतंच म्हणा माणसाचं. संकट आलं ना की माणूस देवाचा धावा करतो, पण आता देव पण संकटातून वाचवू नाही शकणार हे जेव्हा त्याला कळलं ना, तेव्हा तो तुझ्यासारख्या सैतानाचा धावा करायला पण कमी करत नाही. आणि मग त्याचं काम झालं ना की परत तू असाच एखाद्या पडीक जागेत, अडगळीत किंवा अशा तळघरात, मग तू परत इथंच बसायचंस तळघरात. पण तू काहीच काळजी करू नकोस, मी आली आहे ना. मी तुझी आता खूप सेवा करणार आहे. तुला असं छान सजवणार आहे ना, इतकं छान की कोणी बोलेल हे काय डेंजर दिसतोयस तू, सेम टू सेम हैवान, शैतान माझ्यासारखा. लाली, गुरुजी काय झालं गुरुजी? काही नाही, सगळं सगळं ठीक आहे ना? हो गुरुजी. हसायला काय झालं? हा ते होय, मला ना एक जुनी गोष्ट आठवली म्हणून हसत होते. तुम्हाला काय वाटलं या राक्षसाच्या मुखवट्यानं मला पछाडलं काय? नको, असं बोलू नकोस. काहीतरी वाईट चिंतू नकोस. बघ, कधी कधी कुठला अनर्थ घडवल काही सांगता येत नाही. बघ हे बघ, गोपाळ रंग देऊन गेलाय मुखवट्यासाठी, आणि मी वरती आहे. काही लागलं तर सांग मला, मिळतो. गुरुजी हा, मी सगळं व्यवस्थित करीन. काय झालं गुरुजी, घाबरलायत का? काही नाही, काही नाही.